सगळ्या मुलांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या म्हणजे गणतंत्र दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या सर्वांचं आज ओळख मायबोलीच्या टीमकडून सहर्ष स्वागत. आपण कार्यक्रमाची सुरुवात करण्याआधी आपल्या प्रार्थनेनं करूया. आपल्या वर्गाची प्रार्थना. मी सुरू करू. हा, ती पार्थ जळगावकर म्हणतोय. सगळ्यांनी ताठ बसा, हात जोडा. हा पाय. हीच अमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे. हीच अमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच अमुची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी. सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच अमुची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच अमुची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच अमुची प्रार्थना. धन्यवाद आरुष. पार्थ, सॉरी. सगळ्यांनी ताठ उभं राहायचंय. हा, नाही तर तुम्ही रेकॉर्डिंग ऑफ, तुमचा व्हिडिओ ऑफ केला तरी चालेल. मनाली मॅडम, साऊंड येत नाहीये. नाही येते. नाही नाही. एक मिनिट, हा, मी पुन्हा एकदा लावते. हा, तर त्याच्यावर क्लिक कर बरं. हा, वन्दे मातरम् वन्दे मातरम्. सुजला सुफला मलयज शीतला. सस्यश्यामला मातरम् वन्दे मातरम्. शुभ्र
ज्योत्स्ना पुलकितयामिनी पुल्लकुसुमित द्रुमदलशोभिनी सुहासिनी सुमधुरभाषिणी सुखदां वरदां मातरं वन्दे मातरम् वन्दे मातरम् काहीतरी केलं ಏನಪ್ಪಾ काय केलं सगळ्यांनी आता म्यूट करायचंय. आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करतोय. तर 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आज आपण ओळख मायबोलीची ही सर्वजण टीम आहे. जसं आपला लहान गट, मोठा गट, मध्यम गट, बालरंग 1, 2 असे सगळे विद्यार्थी आणि आपले शिक्षक वृंद असे आज आपण सगळे एकत्र जमलोय. तो आपला भारतीय प्रजासत्ताक दिन ऑनलाईन पद्धतीनं, कारण आपली शाळा पण ऑनलाईन आहे, त्यामुळे आज आपण आपला हा कार्यक्रम पण ऑनलाईन करतोय. यासाठी सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. तर मुलांनो, 26 जानेवारी हा आपला भारताचा प्रजासत्ताक दिन. तर आपण 2-2 दिवस झेंडा का फडकवतो बरं, किंवा 2-2 दिवस आपण का राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा करतो? खरं तर 15 ऑगस्टला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं हे जरी खरं असलं तरी खऱ्या अर्थानं आपण लोकशाही, लोकांनी लोकांसाठी चालवलेलं जे राज्य आहे आपलं म्हणून गणतंत्र दिवस हा आज आपण साजरा करतो. म्हणून भारतीय प्रजासत्ताक दिनालाही स्वातंत्र्य दिना इतकंच महत्व आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा आपली घटना लिहिली, संविधानाला सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थानं आपण लोकशाही म्हणून राज्य करायला सुरुवात केली. आपल्या संविधान अंमलात आणलं गेलं. तर तुम्हाला मुलांना फरक माहितीये का की 15 ऑगस्टला आपण झेंडा फडकवतो आणि आज 26 जानेवारीला आपण ध्वजारोहण करतो. ध्वजारोहण म्हणजे काय? तर 15 ऑगस्टला आपला झेंडा खाली असतो विशिष्ट पद्धतीने बांधलेला, जो भारताचे पंतप्रधान जे आहेत जे कोणी असतील त्यावेळेला ते आधी झेंडा वर घेतात आणि मग झेंडा फडकवतात, कारण त्या दिवशी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं. आणि जेव्हा 26 जानेवारीला आपण झेंडा फडकवतो, ध्वजारोहण करतो, ते राष्ट्रपतींच्या हस्ते लाल किल्ल्यावरच होतं आणि ऑलरेडी झेंडा हा वरतीच असतो, तो फक्त फडकवला जातो. ह्या दोन गोष्टींमध्ये फरक आहे. म्हणजे 15 ऑगस्टला भारताच्या पंतप्रधानांच्या हस्ते झेंडा फडकवला जातो आणि 26 जानेवारीला राष्ट्रपतींच्या हस्ते. पण दोन्ही दिवशी उद्देश हा एकच असतो की आपल्या राष्ट्रध्वजाचा सन्मान. आणि आपण तेव्हाच ताठ मानेनं आपल्या तिरंग्यासमोर कायम उभं राहायचं, कारण आपल्या तिरंगा आपल्याला ते शिकवतो, आपल्याला धैर्य देतो, शांती देतो, आपण सुजल सुफल कसं राहावं हे सांगतो. बरोबर? तर अशा या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला आता आपण सुरुवात करूया. आणि आपल्या सगळ्यांनाच माहितीये की आता आपण आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून, आपण लोकशाहीला सुरुवात केल्यापासून आपण खूप प्रगती केली आहे. विविध क्षेत्रात असेल, मग त्याच्यामध्ये कला, क्रीडा, साहित्य, राजकारण. तर आज आपल्या 26 जानेवारीचा विषयच तो आहे की भारताची विविध क्षेत्रातली प्रगती. आणि आता आपण सर्वात पहिल्यांदा लहान गटापासूनच सुरुवात करूया. तर आपल्या लहान गटानं विषय निवडला आहे क्रीडा. आणि त्याच्यामध्ये आधी आपल्याला प्रिशा सोळंके ही एका खेळाबद्दल माहिती देणार आहे. आणि ते खूप खास आहे बरं का, कारण हा भारतामध्ये खूप वर्षापासून खेळला जाणारा खेळ आहे, पण त्याला जागतिक स्तरावरती ओळख मिळाली आहे. अशा या खेळाबद्दल आपल्याला आता माहिती देतीये प्रिशा सोळंके. प्रिशा, हा अनम्यूट करून करशील? मी प्रिशा सोळंके. मी बोलणार आहे खो खो बद्दल. खो खो हा एक पारंपरिक मैदानी खेळ आहे. भारतात खो खो जन्माला आला आणि महाराष्ट्रात पहिल्यांदा खो खो खेळला गेला. जसा आपण पकडापकडी खेळतो तसाच आपल्याला खो खो पण खेळायचा असतो. आणि त्याच्यात खो खो मध्ये फक्त काही नियम असतात. आणि खो खो मध्ये 2 ग्रुप्स असतात आणि दोन्ही ग्रुप्स मध्ये 12 प्लेयर्स असतात. आणि
मैदानावर दोन्ही बाजूला एक एक खांबा लावलेला असतो आणि त्या पहिल्या ग्रुप मधले मुलं 12 मधून 9 मुलांना या खांबांच्या मध्ये गुडघ्यावर बसायचं असतं आणि दुसऱ्या ग्रुप मधले 12 मधून 3 मुलांना या खांबांच्या आजूबाजूने पळायचं असतं आणि ज्याचे पॉइंट्स जास्त असतात तो विनर होतो आणि दोन्ही ग्रुप्सला 7-7 मिनिटं असतात आणि खो खो खेळला जातो संपूर्ण एशियामध्ये, आफ्रिकामध्ये आणि इंग्लंडमध्ये आणि आता जानेवारीमध्ये दिल्लीमध्ये मेन्स आणि वुमन्स मध्ये वर्ल्ड कप झाला आणि इंडिया जिंकली होती. थँक्यू. शाबास प्रिशा, मस्त. खरंच आता आपल्या खो खोलाही एक नवीन ओळख मिळाली आणि त्याच्याबद्दल आमच्या या छोट्या छोट्या मैत्रिणीने किती छान माहिती सांगितली हो ना. असेच आपले असंख्य खेळ इतके दिवस आपण कसं व्हायचं की फक्त क्रिकेट किंवा फुटबॉल, व्हॉलीबॉल एवढेच खेळ असायचे, पण आता कबड्डी, खो खो अशा यासारख्या खेळांना सुद्धा एक वेगळंच महत्व मिळालंय आणि तेही मुलांनी खेळावेत. मला माहितीये की ग्राउंड्स कमी आहेत, आपल्याला जागा कमी मिळते, पण शक्य तेव्हा खरंच अशा ज्या म्हणजे क्रीडा प्रकार आहेत त्याचा सगळ्यांनी नक्की विचार करायचा आणि खेळायचंय. तर हा झाला मैदानी खेळ. नुसतेच मैदानी खेळातच नाही तर आपण अजून एका खेळामध्ये छान ओळख मिळाली आणि आपल्या लहान गटातल्या मुलींना हा विषय निवडला आणि जो आपला इंडोर गेम आपण म्हणतो, म्हणजे घरात बसून खेळणारा जो बुद्धीचा खेळ आहे, अशाबद्दल आता आपल्याला माहिती देतेय ओजस्वी झेंडे. ओजस्वी. सर्वांना प्रजासत्ताकाच्या दिवशी शुभेच्छा. तुझं नाव सांगा. माझं नाव ओजस्वी विश्वास झेंडे. आज मी तुम्हाला एक गमतीदार खेळाच्या बद्दल सांगणार आहे. त्याचं नाव आहे त्याचं नाव आहे चतुरंग. समजलं नाही तुम्हाला? म्हणजेच बुद्धिबळ. तरी तुम्हाला नाही समजलं म्हणजेच चेस. त्याच्यात 2 खिलाडू असतात आणि 16 सोंगाटे असतात. राजा राणी, घोडा, हाती आणि पेदी हे सगळे चेस मध्ये असतात आणि कोणी कुणाला मारू शकतात. राजा राणीला मारू शकतो, राणी राजाला मारू शकतो, घोडा हत्तीला मारू शकतो, असे सगळ्यांना मारू शकतात आणि चेकमेट पण करू शकतात राजाला. अशी मज्जा असते चेस मध्ये. तुम्हाला माहितीये का मुकेश किती मोठा वर्ल्ड चॅम्पियन झालाय? चेस मध्ये खूप मज्जा येते. तुम्ही पण माझ्यासोबत खेळत जा. माझी मोठी दीदी माझ्यासोबत खेळती, माझी फ्रेंड पण माझ्यासोबत खेळते, असे सगळे माझ्यासोबत खेळतात आणि मी जिंकते हर बार. थँक्यू. बाय. धन्यवाद ओजस्वी, किती छान. आज आम्हाला खरंच सगळ्यांना बुद्धिबळ खेळायला तर आवडतं, पण आपल्या गुकेशनं त्याला एक नवीन ओळख निर्माण करून दिली. जगातला सगळ्यात लहान खेळाडू म्हणून त्यानं छान ओळख निर्माण केली. म्हणजेच अशा खेळांमुळे सुद्धा बुद्धीला छान प्रेरणा मिळत असते, त्याच्यामुळे आपलं कॉन्सन्ट्रेशन सुधारतं. त्यामुळे घरात खेळताना पण तुम्ही इंडोर गेम्स पण खेळा, क्रीडा प्रकार पण खेळा आणि क्रीडा विश्वात नक्कीच ही मुलं आता पुढे जाऊन नाव मोठं करतील अशी माझी खात्री आहे. आणि जसं आपण फक्त क्रीडा या विषयांवरतीच फक्त पुढे गेलो का, तर असं काही नाहीये. आपण भारतानं वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये प्रगती केली आहे. मग उद्योग क्षेत्रात असेल, मग आपल्या लिखाण असेल, साहित्य प्रकार असतील आणि अशाच साहित्य आणि उद्योग अशा विषयांवरती आपला मध्यम गट आपल्याला माहिती देणार आहे. तर
आपल्या मध्यम गटातली जी जी छोटी मुलं आहेत ती आता आपल्याला उद्योग आणि साहित्य याविषयी माहिती देणार आहे. सर्वप्रथम मी आरुष गायकवाड याला बोलवते. आरुष आता आपल्याला ज्या व्यक्तीबद्दल माहिती देणार आहे त्या व्यक्तीबद्दल सर्वांनाच आदर आहे. सगळ्यांनाच माहितीये ही व्यक्ती. नुसता नावातूनच एक ओळख निर्माण होते. काही वेळेला आपलं कार्य इतकं काही सांगून जातं की नुसतं नाव घेतलं ना की त्या नावानेही ती व्यक्ती कळते. अशा या थोर व्यक्तीबद्दल आपल्याला आरुष गायकवाड माहिती देतो. आरुष. हा आहे ना तो आरुष, सुरुवात कर. नमस्कार. नमस्कार माझं नाव आरुष. आरुष आहे. मी बोलणार आहे एपीजे अब्दुल कलाम बद्दल. एपीजे अब्दुल कलाम आपले 11वे राष्ट्रपती होते आणि ते एक शास्त्रज्ञ सुद्धा होते. त्यांनी अनेक अग्निबाण आणि क्षेपणास्त्र बनवले आणि भारताला शक्तिमान बनवलं. त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आणि त्यातल्या एकाचं नाव होतं अग्निपंख. त्यांनी भारताला शक्तिमान बनवलं. अशा कठोर व्यक्तिमत्व भारताला शक्तिमान बनवलं. त्यांना म्हणायचे मिसाईल मॅन ऑफ इंडिया आणि पीपल्स प्रेसिडेंट. अशा त्यांचा संदेश होता की शिकणं कधी थांबवू नका. कठोर मेहनत करा. मोठी मोठी स्वप्न पहा आणि अशा मोठ्या व्यक्तिमत्वाला माझा नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद आरुष. मस्त. खूपच छान. आता तुझं हे ऐकून आरुषचं ऐकून बाकीच्यांना पण एपीजे अब्दुल कलामचं पुस्तक वाचायची इच्छा होईल तर वाचा नक्की. ठीक आहे. अग्निपंख नाव सांगितलं ना त्यांनी पुस्तकाचं. तसंच बाकीच्यांनी आणि खो खो बद्दल पण माहिती नीट छान प्रिशाने दिली. तर बुद्धिबळाबद्दल माहिती मिळाली आपल्याला. असं आपण आता आपला प्रोग्राम असा छान पुढे नेऊया. ठीक आहे. सांगायचंय काहीतरी. 1 मिनिट ओवी, 1 सेकंद. अदिती चा हँडरेज आहे. काय बोलायचं अदिती? अदिती. बरं ओवी काय बोलायचं आहे? नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला बाबा आमटे बद्दल सांगणार आहे. बाबा आमटेंचे खरं नाव होते. 1 मिनिट थांब. ही लहान गटातली आहे का मनाली मॅडम? मध्यम गट. हातीचं नाव दिलं होतं. ग्रुपच दिलेलं. ओके. बर ठीक आहे. 1-2 मिनिटं ओवी, मी तुझं नाव घेते. हा नंतर. ओके. हा. हे बघा सगळ्यांचे नाव मॅडम एकामागे घेणार आहेत. त्यांनी व्यवस्थित तयार राहायचं. तयार राहायचं. प्रत्येकाचं नाव घेऊन सांगणार आहेत. ठीक आहे ओवी? हा चालेल. तर आता आपल्या समोर माहिती द्यायला येतेय राजविका देशमुख. राजविका आहे ना? तर राजविका एका उद्योगपतींबद्दल आपल्याला माहिती देणार आहे, ज्यांच्यासाठी खरोखरच सगळ्यांच्या मनात खूपच आदर, मान आणि सन्मान आहे. अशा या उद्योगपतींबद्दल माहिती ऐकूया आपण राजविकाकडून. राजविका. आज मी तुम्हाला अशा व्यक्तीबद्दल सांगणार आहे ज्यांना मोटरसायकलवर बसून पावसात भिजणाऱ्या कुटुंबाकडे पाहून ज्ञानाची कल्पना सुचली. ते म्हणजे आपले रतन टाटा. दुर्दैवाने ते आज आपले नाही.
रतन टाटांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी एका पारशी कुटुंबात झाला. रतन टाटा टाटा समूहाचे प्रमुख होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला टाटा समूहाच्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम केले. मोठे स्वप्न पाहणे आणि ते पूर्ण करणे हा त्यांचा स्वभाव. या स्वप्नांमधून इंडिगो आणि नॅनोची निर्मिती झाली. कोरस जगवार टेटली यासारख्या नामांकित कंपन्या त्यांनी विकत घेतल्या. हे यश मिळवताना त्यांनी कधीच मूल्याशी तडजोड केली नाही. त्यांच्या या योगदानामुळे भारत सरकारने त्यांना पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कार प्रदान केले. असे महान व्यक्तिमत्व 9 ऑक्टोबर 2024 मध्ये आपल्याला सोडून गेले. असे महापुरुषा माझे शतशः नमन. धन्यवाद. नमस्ते राजविका, खूप सुंदर, मस्त. खरंच काही व्यक्ती या खरंच अशा वंदनीय असतात आणि आपण सगळ्यांनी जसं स्मिता मॅडम म्हणाल्या तसं ही जी माहिती ऐकतोय ती नुसती ऐकायला नको, ह्याच्याबद्दल आणखीन जाणूनही घेऊयात. आपण स्वतःही याच्याबद्दल काहीतरी शोध घेऊयात. किती छान माहिती दिली राजविकानं. धन्यवाद राजविका. आता राजविकानंतर राजविकानं जसं आपल्याला उद्योगपतींबद्दल माहिती दिली तसंच एक आवडत्या लेखिका आहेत. लेखिका म्हटलं मग इंग्लिशमध्ये असू देत, म्हणजे आपल्या इंग्रजीमध्ये असू देत किंवा त्याचा मराठी अनुवाद असू देत, असं म्हटलं की बऱ्याच मुलांच्या डोळ्यासमोर एक नाव येतं. विशेषतः मुलींना त्यांच्या गोष्टी खूप आवडतात. फक्त लहान मुलांनाच नाही तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांसाठी अशा लेखिकेनं छान पुस्तकं लिहिली आहेत. आणि त्या फक्त पुस्तकच लिहित नाही तर त्या उद्योजिका पण आहेत. आणि तरीही साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे जे वाक्य आहे ना हे त्यांच्यासाठी अगदी चपखल बसतं. अशा लेखिका आणि उद्योजिका बद्दल माहिती देतोय ऋग्वेद अडावकर. ऋग्वेद. हा हा, अनम्यूट कर. नमस्कार, माझं नाव ऋग्वेद आहे. मी मी आज तुम्हाला सुधा मूर्ती यांच्या माहिती सांगणार आहे. सुधा मूर्ती यांचा जन्म कर्नाटकमध्ये झाला. त्यांनी हा फ्रीज झाला आहे ना मॅडम, Freeze झालाय. दिसतोय हो का? हो हो, नाही बरं. फ्रीज. ऋग्वेद तू व्हिडिओ ऑफ कर बरं, व्हिडिओ ऑफ करून बोल. मला दिसत पण नाही तो त्याच्या नावाने नाही, जॉईन नाही झालेला का? त्याच्या नावानं नाही, गार्गी म्हणून जॉईन झालाय. मी ऍक्च्युली पिन केलं पण स्पॉटलाईट पण होईना. नाही ना. बरं, मला बरं, वाटतं एक मिनिट. हा, मे बी रेंजचा काहीतरी इश्यू असेल. ठीक आहे, आपण ऋग्वेद परत आला किंवा ऋग्वेद. घेऊया. हा, आपण अजून 2 नावांनंतर ऋग्वेद तुझं नाव परत एकदा घेऊयात. हा, ओके, चालेल. ठीक आहे. चालेल, आता लॉकआउट मी झालं. हा बर, आता हे फक्त साहित्यिक झाले. पण असेही काही साहित्यिक होते की जे स्वातंत्र्य सेनानी होते. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये त्यांचं महत्वाचं योगदान दिलं. त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आणि खरोखर क्रांतिकारक म्हणून ते खूप नावारूपाला आले किंवा त्यांनी खूप प्रयत्न केले आपल्या भारतासाठी. तर आज अशाही काही लोकांना आपण वंदन हे केलंच पाहिजे. आणि यासाठी तनुष सावगावकर आपल्याला अशा एका व्यक्तींबद्दल माहिती देतोय. तनुष. तनुष सावगावकर अनम्यूट करणार. तनुष सावगावकर. आहे ना.
मला तनुष म्हणून दिसतोय, मग मी बहुतेक तो तनुष सावगावकर असावा, मध्यम गट. हा, थम्सअप कर तनुष. तनुष आहेस का? हा, एकदा अनम्यूट करशील तनुष? एक- आहे आहे. ठीक आहे. हॅलो हा. मॅडम, हा, तो येतोय जरा आवाज. आजारी असल्यामुळे तयारी होऊ शकली नाही. बर, मग तो बरं ठीक आहे. हा, ठीक सॉरी. आहे. नाही, ठीक आहे, काही हरकत नाही. बरं, मग प्रोग्राम मध्ये बस आणि ऐक छान. ठीक आहे. हा, अरे तुझा चालेल. व्हिडिओ कॉल होत नाहीये. काळजी घे. आणि हा. भैया बर, त्यानंतर आपल्याला माहिती देते ओवी. ओवी मगासपासून वाट बघते, हो ना? कुठे गेली हा ओवी? येईल ना, आली. हा. अनम्यूट करतेस? हा, येस. नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला बाबा आमट्यांबद्दल सांगणार आहे. बाबा आमट्यांचे खरं नाव होते मुरलीधर आमटे. त्यांनी आयुष्यभर समाजसेवा केले. कुष्ठरोगांसाठी आनंदवन बांधले. तर आनंदवनात मुलांचे शाळे होते, दवाखाने होते आणि घर होते. त्यांनी भाग घेतला होता नर्मदा बचाव मध्ये. आणि त्यांनी इतकं सगळं काम केलं तर त्यांना पद्मा विभूषण मिळालं. झालं आणि बोल. नाही, आणि जेव्हा माझे बाबा छोटे होते, ते बाबा आमट्यांकडे गेले आणि आशीर्वाद घेऊन आले. झालं. अरे वा ओवी, धन्यवाद. मस्त, किती छान. बघ, तुझे बाबा पण भेटून आलेत, हो की नाही, बाबा आमटेंना? तर खरंच हे हे काही अशी व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी स्वतःचा विचार न करता लोकांचा, समाजाचा विचार केला. आणि या कार्यक्रमाचा, असे कार्यक्रम घेण्यामागचा उद्देशच हा असतो की मुलांना त्या निमित्तानं, मुलंच नाही, मुलांचे पालक सुद्धा याविषयी माहिती गोळा करतात, आपल्या मुलांना शिकवतात, आणि ती प्रेरणा त्यांना लहानपणापासून या अशा कार्यक्रमांमधून मिळते. खूप थँक्यू ओजस्वी, खूप खूप धन्यवाद ओवी. आणि खरंच तू सुद्धा ना अशा व्यक्तिमत्वांचा खरंच सन्मान कर, त्यांच्याविषयी माहिती जाणून घे. बाबांकडून तर तुला आणखीन काही काही छान माहिती मिळेल त्यांच्याविषयी. धन्यवाद. ऋग्वेद अडावकर आलाय का? ऋग्वेद, एक मिनिट. दुसऱ्या नावाने जर जॉईन झाले असतील ना तर गार्गी कळणार नावाने नाही. जॉईन झाले होते. ऋग्वेद आला का तू? काय गार्गी नावाने आहे का? हा, नाही, नाहीये, नाहीये. नाही. हा, ठीक आहे, मला वाटतं पण त्याचा प्रॉब्लेम झाला. ठीक आहे. आपण सिग्नलचा प्रॉब्लेम. हा, पुढे जाऊ. हा, आता मध्यम गटानं जसे आपल्याला छान साहित्यिकांविषयी, क्रांतिकारकांविषयी, जे क्रांतिकारक साहित्यिक होते अशांविषयी, किंवा ज्यांनी समाजासाठी खूप काही करून ठेवलंय, अशा काही लोकांचा आपल्यासमोर सादर केली माहिती. तर आपण आता मोठ्या गटाकडे वळूया. जसं आपण साहित्य, कला, क्रीडा या क्षेत्रांमध्ये पुढे गेलो, तसंच अजून एक क्षेत्र आहे. असं आजकाल आपण म्हणतो की आपण इंटरनेट वापरतो, आपण स्मार्टफोन्स वापरतो. आजकाल मोबाईल नसतात, सगळ्यांकडे स्मार्टफोन्स असतात. तर या सगळ्यांची सुरुवात कुठेतरी झाली असणार, बरोबर? जसं की चाकाचा शोध लागला आणि असं म्हणतात की माणसाच्या यशाला छान ग्रोथ मिळाली, छान वाढ निर्माण व्हायला लागली. तसंच अजून एक असा शोध आहे की ज्याच्यामुळे मला असं वाटतं की आजची सगळीच पिढी ज्याच्यावरती अवलंबून आहे. आणि तुम्हाला सगळ्यांनाच कळलं असेल मी कशाबद्दल बोलतेय. तरी पण आपण अंशला बोलवूया आणि अंश काय सांगतोय बघूया. आपण ते कुठल्या क्षेत्रात प्रगती केली असेल की जी आज आपण ऑनलाईन क्लासेसही त्याच्यामुळे घेऊ शकतो. तर आम्ही अंशला बोलवतीये. अंश, अंश, सुरू करू का? हा, एक मिनिट. हा, हो, हा, कर सुरू. कर सुरू. नमस्कार, माझं नाव अंश आहे. मी दुसरीला जातो. आजचा विषय आहे विज्ञान आणि
विज्ञानाची प्रगती. आजचे युग हे विज्ञान युग आहे. विज्ञान ही मानवाची निर्मिती आहे. विज्ञानामुळे मानवी जीवन आरामदायी झाले आहे. पूर्वीच्या काळात लाईट नव्हते. मुलं अभ्यासासाठी कंदीलचा वापर करत होते. प्रवासासाठी लोक रात्री कंदीलचा वापर करत होते. विज्ञानाच्या जोरावर जेव्हा लाईटचा शोध लागला तेव्हा मानवी जीवन प्रकाशमय बनले. विज्ञानामुळे वीज तयार झाली आणि वीजमुळे आपण टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर, वॉशिंग मशीन, पंखा, इलेक्ट्रिक वाहन, फ्रीज असे उपकरण वापरू शकतो. विज्ञानाने अनेक क्षेत्रात प्रगती केली. त्यामुळे आपण सुखसुविधांचा उपभोग घेऊ शकतो. धन्यवाद. धन्यवाद अंश. बरोबर आहे, खरंच आहे. तू सांगितल्याप्रमाणे विज्ञानाची प्रगती ही खऱ्या अर्थानं कशामुळे झाली असेल तर ती वीज निर्मितीमुळं. कारण आज वीज आहे, विद्युत आहे, म्हणून तर आज आपण लॅपटॉप युज करू शकतो, स्मार्टफोन्स वरती आपण सगळेजण कनेक्ट होऊ शकतो. आणि आज आपल्या दिवसाची सुरुवातच मुळात विजेला कनेक्ट करून होते, हो की नाही? आपण सुरुवातीला आई स्वयंपाकघरात पण मिक्सर, बाकीचे काही उपकरणं वापरते. बाबांच्या ऑफिससाठी लॅपटॉप लागतात, मुलांना अभ्यासासाठी आजकाल लॅपटॉपचा उपयोग होतो. तर अशी ही वीज निर्मिती. आणि सगळ्यात महत्वाचं वीज, विद्युत हा विषय येतो तेव्हा एक नाव विसरून अजिबात चालणार नाही, ओके नाही? तर आपल्याला सांगतेय ते नाव कुठलं? सान्वी सराफ. सान्वी, अनम्यूट करशील? आहे ना? सान्वी आहेस का? हा, चला. नमस्कार सर्वांना. गणतंत्र दिवसच्या हार्दिक शुभेच्छा. आज मी विज्ञान आणि विज्ञानामुळे आपले जीवन कसे बदलले आहे याच्याबद्दल बोलणार आहे. विज्ञानामुळे आपले जीवन सुलभ आणि सरळ झाले. आज मी तुम्हाला एक महान वैज्ञानिक बद्दल सांगते, ज्यांचं नाव होतं थॉमस एडिसन. थॉमस एडिसननी बल्बचा आविष्कार केला होता 1879 मध्ये. जेव्हा इलेक्ट्रिक बल्ब नव्हता तेव्हा आपले जीवन खूप कठीण होते. लोक मेणबत्त्या आणि तेलाचे दिवे वापरायचे आणि सूर्यास्तानंतर खेळायला, वाचायला आणि काम करायला खूप कठोर होतं. जेव्हा इलेक्ट्रिक बल्ब आलं तेव्हा आपण सूर्यास्तानंतरही खेळू शकतो, काम करू शकतो आणि वाचू शकतो. चला आपण या सगळे वैज्ञानिकांचे आभार मानतो. आणि मला विश्वास आहे की आमच्याबद्दलही कोणी महान वैज्ञानिक बनेल. धन्यवाद. अरे वा, खूप छान. आणि खूप तूच छान. बनशील. हा, चालेल? हो. आणि खरंच प्रयत्न करा. प्रयत्न करा नक्कीच. आम्हाला आवडेल आमच्यातलंच कुणीतरी डॉक्टर APJ अब्दुल कलामांसारखं नाव मिळवलं, कुणीतरी रतन टाटा झालं, कुणीतरी सुधा मूर्ती झालं, तर आम्हाला याच्यासारखी छान अभिमानाची गोष्ट दुसरी कुठली नसेल. आणि आपल्या पुढच्या कार्यक्रमांमध्ये तुम्हा मुलांची नावं ती दुसरी छोटी छोटी मुलं घेतील. हे किती छान आहे. आणि खरंच आहे, विजेचा शोध लागला, बल्बचा शोध लागला आणि आपण खेळायला लागलो, रात्रीचंही कामं व्हायला लागली, थोडीशी आपल्या मागची कामही वाढली, हेही खरं आहे. पण एक आहे की त्याच्यामुळे आपल्यामध्ये प्रगती झाली. पण असेही काही वैज्ञानिक होते. आपण विज्ञानाची प्रगती जेव्हा म्हणतो तेव्हा तुम्हा मुलांना एक मजा माहितीये का? सुरुवातीच्या काळात एकदम आधी सगळ्यांना वाटायचं की पृथ्वी ही चौकोनी आहे
पण अशी एकच व्यक्ती होती की जी सतत सांगायची की अरे पृथ्वी गोल आहे, किंवा पृथ्वीभोवती सूर्य फिरत नाही, सूर्याभोवती पृथ्वी फिरती. अशा खूपशा गोष्टी त्यांनी सांगितल्या, पण समाजाने त्यावेळेला त्या व्यक्तीला खोटं ठरवलं किंवा वेडं ठरवलं. अशी कोण बरं व्यक्ती आहे? अशा व्यक्तीबद्दल आपल्याला आरव मोहिते सांगतोय का, बघूया. हा, आरव, एक मिनिट. हा, आहे आरव. आहे ना? हो. गुड मॉर्निंग एव्हरीवन. माझं नाव आरव कृष्णा मोहिते. मी गांधीनगर गुजरात वरून बोलतोय. सर्वात प्रथम रिपब्लिक डेच्या सगळ्यांना शुभेच्छा. आज मी तुम्हाला एक एक खगोलशास्त्रज्ञ गॅलिलिओ गॅलिली बद्दल माहिती सांगणार आहे. गॅलिलिओ गॅलिलीचा जन्म 15 फेब्रुवारी 1564 मध्ये पिसा इटली पिसा इथे झाला. ते त्यांना आधुनिक विज्ञानाचे जनक मानले जाते. गॅलिलिओ गॅलिलीने अनेक अनेक विज्ञानाचा शोध लावला. गॅलिलिओ गॅलिलीने एके दिवशी दुर्बिणीचा शोध लावला होता. त्यांनी गुरुग्रहाचे 4 उपग्रह पाहिले आणि त्यांचा अभ्यास केला. गॅलिलिओ गॅलिलीने चंद्रावरचे डोंगर आणि ज्वालामुखी पाहिले. त्यांनी शुक्र तारा आणि त्यांच्या कलांचा अभ्यास केला. अशा प्रकारे ते फार मोठे वैज्ञानिक होऊन गेले. थँक्यू. खूप छान प्रयत्न, आरव. आणि खूप खरंच काही छान. माहितीये ना, हा, हा आम्हालाही आजच कळली, कारण हो. इथपर्यंतच माहिती होतं की पृथ्वी गोल आहे हे सांगितलं, किंवा पृथ्वी सूर्याभोवती फिरते, इथपर्यंतच नक्की माहिती नक्की. होतं. आज तुझ्यामुळे समजलं की अजूनही त्यांना बाकी ग्रहांचा किंवा दुर्बिणीचा शोध लागला, किंवा हम्म. त्यांनी त्याच्यातून काय काय आणखीन शोध लावले हे. धन्यवाद, आरव. आणि खरंच छान. अशी एक जेव्हा सेकंड. हा, हा, आरव, तुला बनायचं का खगोलशास्त्रज्ञ? काल हा आरव. वर्गात होता आणि हा प्लॅनेट्स बघायला गेला. हा, त्यामुळे मला असं वाटतं की त्याला फार आवड आहे. काय आवड आरव, आहे. अनम्यूट कर आणि बोल पटकन. हो मॅम. हा, बघितले का मग प्लॅनेट्स? हो मॅम. ग्रह होते आणि तुझ्यामुळे मी पण गेले बघायला. किती छान. चला, धन्यवाद हा आरव, खूप छान धन्यवाद. आणि माहिती खरंच दिलीस. माहिती नवीन मिळाली. कालचं पण आम्ही पण आनंद घेतला, कारण माझ्या मुलीच्या ह्याच्यात. ठीक. हा, मस्त. तर तुला थँक्यू. खूप खूप शुभेच्छा. आणि बहुतेक तुझ्यात आम्हाला पुढचा खगोलशास्त्रज्ञ मिळेल नक्की. नक्कीच. एकदाच ऋग्वेद आलाय का? एकदा लास्ट विचारते, हो, झालंय ऋग्वेद. बहुतेक. ती गार्गी नावानी झालंय ना? हो. ऋग्वेद. नमस्कार मॅडम. हा. हॅपी रिपब्लिक डे सगळ्यांसाठी. ऍक्च्युली आता तुम्ही विद्युतचं सांगत होता ना, तेव्हाच आमचा वायफाय डिस्कनेक्ट झाला. वायफाय साठी पण लागते इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी. ते प्रूव्ह झालं. आता आम्ही आलो आहोत परत. ऋग्वेद सांगणार? नमस्कार. माझं नाव ऋग्वेद. आ आ मी आज तुम्हाला सुधा मूर्ती यांची माहिती सांगणार आहे. सुधा मूर्ती इकडे बघ. यांचा जन्म कर्नाटकामध्ये झाला. त्या लहानपणापासून खूप हुशार होत्या. त्यांनी इंजिनिअरिंग केले. तेव्हा त्या 600 मुलांमध्ये एकटी मुलगी होत्या. इन्फोसिस सुरू करण्यासाठी त्यांनी नारायण मूर्ती यांना आपल्या सेविंग मधून
10,000 रुपीज दिले. त्यांच्या मुलाची आज इन्फोसिस 10,000 crores ची कंपनी बनली आहे. त्यांनी खूप समाजसेवा केले आहे. लहान मुलांसाठी गोष्टीची पुस्तके सांगेल गोष्टीची पुस्तकं लिहिली आहेत. पुस्तके केलेले लिहिली. मला त्यांच्या गोष्टी खूप आवडतात. त्यांनी पद्मश्री पद्मा विभूषण अवॉर्ड सुद्धा मिळाले आहे. सुधा मूर्ती यांच्या कामाला माझा सलाम. आभारी आहे. थँक्यू. खूप मस्त, छान प्रयत्न केलास. आणि असंच या मुलांच्या ह्या प्रयत्नातूनच ना ती मुलं शिकतीलही, त्यांना माहितीही मिळेल. मला खूप आवडली ऋग्वेद तुझी तयारी, आणि अशीच छान वाचन कर भरपूर. नेक्स्ट टाइम पण छान परफॉर्मन्स दे. मस्त. आणि सुधा मूर्तींचं एखादं छानसं पुस्तक वाचून पुढच्या वर्गात नक्की सांग की तू पुस्तक वाचलंस. ठीक आहे. हा, छान. माझ्याकडे पण 2 सुधा मूर्तीची पुस्तक आहेत. अरे आपण सगळेच जण सुधा मूर्तीचे प्रशंसक आहोत. ठीक आहे. हो, खरंच आहे. छान आणि छान. हा, या मुलांचा एक छान आहे ना की ते प्रयत्न करतायत, आणि हेच आपला मेन उद्देश आहे की तुम्ही प्रयत्न करा. जेव्हा तुम्हाला ऑडियन्स समोर बोलायची वेळ येईल त्यावेळेला तुमच्यातला आत्मविश्वास वाढेल, तुमच्या ज्ञानात भर पडलेली असेल, आणि एवढंच नाही तर त्याबरोबर आपल्या मायबोलीला सुद्धा तुम्ही मुलं पुढे घेऊन जाल. कारण तुम्ही जेव्हा मोठे वैज्ञानिक होणार आहे ना तेव्हा तुमची ओळख आधी महाराष्ट्र ही असणार आहे, आणि आम्हाला असं वाटेल हा ही ना अमुक एक आमच्या वर्गातला होता किंवा ओळख मायबोलीचा विद्यार्थी. हे सांगताना आम्हालाही खूप अभिमान वाटेल त्यावेळेला. आता मोठा गट, मध्यम गट, लहान गटांनी जसे विषय परफॉर्म केले, तर आपल्याला माहितीच आहे की आज आपण मराठी शिकतोय, पण आपण वेगवेगळ्या ठिकाणी राहतो. जसं की मगाशी म्हटल्याप्रमाणे आरव गुजरातमध्ये असतो, आम्ही बेंगलोरमध्ये असतो, काही जण आणखीन वेगळ्या ठिकाणी असतील. कुणी महाराष्ट्रात, कुणी महाराष्ट्राबाहेर. पण कितीही असलं तरी आपल्या भारताचीच ही ओळख आहे की विविधतेत एकता. ही भारताची ओळख लक्षात घेऊन आणि आपण जी प्रगती केली आहे त्याविषयी हा विषय गृहीत धरता बालरंग 1 निवडलंय की भारतातली विविध राज्य आणि त्या राज्यांचे पेहराव असतील, तिथले खाद्यपदार्थ असतील किंवा आणखीन काही गोष्टी असतील. आणि मेन उद्देश हाच आहे की ही मुलं आपल्याला जी माहिती देतात त्यांनी अजूनही पुढे जाऊन त्या राज्यांविषयी, त्या खाण्यापिण्याविषयी, त्यांच्या साहित्याविषयी आणखीन ओळख नक्कीच निर्माण करून घ्यावी. तर सर्वात आधी आता आपण ओळख मायबोलीचे कार्यक्रम करतोय, तर महाराष्ट्र रिप्रेझेंट करायला येतोय आपला अर्चित देवल. आपण आधी अर्चितला बोलवूया. अर्चित, मम्मी 1 मिनिट. हा, अनम्यूट केलंय अर्चित? हो. मला दिसत नाही अर्चित. अर्चित थोडस पडदा मागचा हे कर, तुझा मागचा प्रकाश जास्त येतोय, तुझ्या चेहऱ्यावर प्रकाश येऊ दे. मॅडम त्याला स्पॉटलाइट मध्ये घ्याल का अर्चितला? हो, घेते. हा, अर्चित. नमस्ते अर्चित. हा, नमस्ते. मी आज महाराष्ट्राची माहिती सांगणार आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. महाराष्ट्रात गणपती उत्सव उत्साहात साजरा करतात. मुंबईमध्ये वडापाव आणि भेलपुरी असे स्पेशालिटी आहे. महाराष्ट्रात गोदावरी, पंचगंगा आणि
कृष्णा असे मोठ्या नद्या आहेत. टिळक आणि सावरकर असे स्वातंत्र्य सैन्यानी होऊन गेले. मला महाराष्ट्र खूप खूप आवडतं. थँक्यू. मस्त अर्चित. मला वाटतं तुला आहे ना खूप तिखट तिखट हा पदार्थ आवडत असणार आहेत, हो ना? हो. पण तू पुरणपोळी सांगितलीच नाहीस. नाही. पण खूप मस्त, खूप छान माहिती दिलीस तू. आणि आम्हाला सगळ्यांनाच महाराष्ट्र आवडतो, हो की नाही? म्हणून तर आपण ओळख मायबोलीची जॉईन केली. आणि महाराष्ट्रच नाही, आपला देशही आपल्याला सगळ्यांना खूप खूप आवडतो. आपल्या भारताची ओळख आहे ना ती, विविधतेत एकता. पण अर्थात असं होतच की मराठी माणूस कुणी दिसले की आपसुकच अरे मराठी, मग कुठून काय वगैरे अशी आपली चर्चा होते, हो की नाही? बर, ठीक आहे. तर महाराष्ट्राबद्दल जाणून घेतल्यानंतर आता बघूया हा, आपली मैत्रीण जी आहे, छोटी मैत्रीण रमा कुलकर्णी, ती काय सांगतीये? ती कोणत्या राज्याविषयी बोलतीये? एक मिनिट हा रमा, एक मिनिट. हा. हा, येस. केलं मी, स्पॉटलाइट करते मी ते. हा, केलं. नमस्कार, माझे नाव रमा आशिष कुलकर्णी आहे आणि सर्वप्रथम सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज मी आपल्या भारतातल्या एकदम खूप प्रसिद्ध नृत्याबद्दल बोलणार आहे, जे आहे कथ्थक. कथ्थक हा एक नृत्य प्रकार आहे जो आपल्या उत्तर भारतामधून आहे. कथ्थक हा उत्तर भारतातील प्रमुख नृत्य प्रकार असून भावप्रधान आणि चमत्कार प्रधान तत्वाचा समावेश हे या शैलाची विशेषता आहे. कथ्थकचा इतिहास. सगळ्यात पहिले जेव्हा पहिले लोक कथ्थक नाही करायचे, नृत्य प्रकार नव्हता, तेव्हा कथा वाचनवाले जी लोक होते त्यांना मंदिरात बोलून पौराणिक कथा ते ऐकून घ्यायचे ते. आणि नंतर नंतर मग अशी लोक यायला लागले ज्यांनी कथ्थक ही असं त्यांनी इन्व्हेंट केला. सगळे लोक बोलतात की नृत्य हे फक्त बायकांसाठीच असतात आणि मुलं हे नाही करू शकत. पण आपले कथ्थकचे खूप चांगले नृत्यकार म्हणजेच की बिरजू महाराजनी हे सगळं प्रूव्ह करून दाखवले की असं नाहीये. मुलं पण खूप चांगला कथ्थक करू शकतात. नृत्य ही अशी गोष्ट आहे जी कोणी पण करू शकतं, फक्त त्याची इच्छा लागते. मला मी कथ्थकला जाते आणि मला कथ्थक ह्याच्यामुळे आवडतं कारण कथ्थक हा एक खूप असा सॉफ्ट डान्स आहे आणि तो लोक करू शकतात. खरा कथ्थक तो असतो जे आपण मनाने करतो. कथ्थक ही ती गोष्ट नाहीये, नाही तर नृत्य ही ती गोष्ट नाहीये जे आपण असं ज्याने कोणी फोर्स केला आणि आपण ती केली, असं नाही. आपल्या मनातून आपल्याला ती गोष्ट करा वाटते आणि आपण ती गोष्ट करतो. आणि हीच माझी आजची माहिती होती. धन्यवाद. धन्यवाद रमा, खूप छान. पण तुला माहितीये का, कथ्थकच नाही, पूर्वी सगळे नृत्य प्रकार जे आहेत ते पुरुषच सादर करायचे. आणि पुरुषच व्यक्तिरेखा ज्या आहेत, स्त्रीच्या व्यक्तिरेखा, ते सुद्धा पुरुषच सादर करायचे. पण हळूहळू जसं शिक्षकी पेशांमध्ये महिलांनी त्यांचं वर्चस्व सिद्ध केलं आणि पुरुष थोडे मागे पडले, तसंच काहीसं नृत्य या विषयाबद्दल पण झालंय, असं माझं वैयक्तिक मत. पण खरंच खूप छान माहिती दिलीस. आणि असेच हे जे नृत्य प्रकार आहेत ना, हे मंदिरातूनच, मग आपल्या कोकणातलं जे आहे ते असेल किंवा इथलं कर्नाटकातलं यक्षगान असतील, तर खरंच नृत्य प्रकाराबद्दल माहिती दिलीस, हे खूप छान झालं. त्यामुळं बाकीचे पण जे काही भरतनाट्यम आजकाल खूप फेम मध्ये आहे, तसं असेल, कथ्थक असेल किंवा वेस्टर्न डान्स फॉर्म असेल, कुठलाही नृत्य प्रकार हा मागच्या वर्षी मी पहिले 1 वर्ष भरतनाट्यम केलं होतं. पण नंतर जेव्हा मी बेंगलोरला शिफ्ट झालो तेव्हा मला थोडंसं असं भरतनाट्यम थोडंसं अवघड जाऊ लागलं, म्हणून मी कथ्थक जॉईन करून टाकलं. जॉईन केलं, ओके. पण नृत्य प्रकार हा शिकणं खरंच छान आहे, गरजेचं आहे. कारण त्याच्यातनं फक्त आपल्या बॉडी मुवमेंट्सच नाही, आपले एक्सप्रेशन्स पण छान दिसून येतात सगळ्यांना. बरोबर. थँक्यू रमा. आता हिने जशी नृत्य प्रकाराची माहिती दिली, तसंच आता आपण कर्नाटकात राहतो. पण कर्नाटक जसं मुंबईमध्ये गेल्यानंतर आपल्याला फक्त मराठीच नाही, वेगवेगळ्या भाषा कानावरती पडतात. तसंच काहीसं मला वाटतं बेंगलोरचं पण झालंय. म्हणजे मी बेंगलोरमध्ये राहते म्हणून मला बेंगलोरचं माहिती, बरोबर, की फक्त कन्नडच नाही, आपल्याला इतरही बाकीच्या भाषा ज्या आहेत, ज्या कर्नाटकच्या जवळपास आहेत, त्या आपल्याला ऐकायला मिळतात. आणि असंच एक राज्य आहे तमिळनाडू. त्याविषयी आपल्याला आरव माहिती देतोय. आरव तिळवे, एक मिनिट हा आरव. आरव हा स्वतः तमिळनाडूमध्ये राहतो.
अच्छा. अरे हा वा, सांग. मस्त. आरव आरव सांग तुझ्याबद्दल, तू कुठे असतोस वगैरे. सर्वे दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज मी तुम्हाला भारतातील दक्षिण राज्य आरव तुझा आवाज कट होतोय, एक सेकंद, थोडं समोर येऊन बोल. तुझा आवाज कट होतोय. माझे मनाली मॅडम तुम्हाला ऐकू येतं व्यवस्थित? नाही, त्याचा आवाज कट होतोय. एक काम कर तू, व्हिडिओ ऑफ करून बोलून बघ बरं थोडा, 2 मिनिटं. आता बोल. नाही, नाही, तुझा आवाज पुन्हा येत जॉईन कर, नाहीये. तू पुन्हा जॉईन कर, join करशील? हा, हा. तोपर्यंत पुढे जाऊया. ओके. तोपर्यंत आरव, तू एकदा लेफ्ट करून पुन्हा जॉईन कर. हा. हम्म. आता आपण खूप माहिती घेतली हो, की इतका वेळ आपण सगळीजण माहितीच ऐकतोय, की कोणी काय साहित्यिकांबद्दल बोललं, कुणी क्रीडा विषयाबद्दल बोललं, कुणी छान समाजसेवकांबद्दल माहिती दिली. तर आता आपल्याला वेळ आली आहे गोष्ट ऐकण्याची. आणि आता एक छान गोष्ट घेऊन येतोय आदी बोलते. आदी, 1 मिनिट आदी. ऐकू येतो आवाज? एकच मिनिट. आदी दिसत नाहीये. हा, 1 मिनिट आहे, करते मी. आम्ही त्याला स्पॉटलाइट केलंय, पण तो दिसत नाहीये. दिसतोय ना, कल्याणीला स्पॉटलाइट, कल्याणी. हा हा हा. हा, दिसतोय, आधी आधी दिसतोय मॅडम. ओके. हा. नमस्कार, मी आदी बोलले बालरंग 2 मधून. आज मी सांगणार आहे शिवाजी महाराजांची आग्र्यावरून सुटकाची गोष्ट. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील ही सर्वात मोठी घटना आहे. साक्षात शत्रूच्या तावडीतून त्यांनी स्वतःची सुटका केली. महाराजांनी नेहमीच शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ मानली. मिर्झा राजे जयसिंग सोबतच्या ताहत राजांना खूप किल्ले गमवावे लागले व तहानुसार संभाजी राजांना मनसबदार करण्यात आले. मुघल सल्तनतच्या रिवाजानुसार बादशहाला मुजरा करायला प्रत्यक्ष दिल्लीत जावे लागले. पण बादशहाने तिथे त्यांचा अपमान केला. स्वाभिमानी राजांना बादशहाला पाठ दाखवला. दरबारातून रिवाजांची पर्वा न करता दरबारातून बाहेर पडले. बादशहाने राजांना त्याच किल्ल्यातच नजरकैदेत ठेवले. राजांना कळून चुकले, आज न उद्या बादशाह घात करणारच. मग काय, बादशहाच्या इतक्या मोठ्या सैन्याशी तिथे राहून सामना करणे तर शक्यच नव्हते. युक्ती तर योजली पाहिजे. राजांनी बादशहाला निरोप पाठवला की त्याची प्रकृती बरी नव्हे. मनशांतीसाठी ते काही दान धर्म करू इच्छितात आहे. गरीब लोकांना रोज मिठाई वाटू इच्छितात आहे. बादशहाला त्यात काही वावगे नाही दिसले. बरंच आहे, माझ्याच प्रजेला मिठाई मिळणार. मिठाईचे मोठे मोठे खोके किल्ल्यात येत, रोज त्याला स्पर्श करत, मग परत ते मोठे खोके गोरगरिबांना वाटण्यासाठी किल्ल्यातून बाहेर जात. 1 महिना कसून तपासणी झाली. हळूहळू रोज किल्ल्यात येणाऱ्या मिठाईचे खोके तपासण्याचा किल्ल्यातील पहरेदार आळस करू लागले. महाराजांना आधीच माहित होते मुघल सल्तानचे कामकाज. महाराजांची बारीक नजर ह्या सर्वांवर होती. काही दिवसांनी त्याच्या लक्षात आलं की तपासणी करण्यात आता जरा ढील आहे. मग राजांनी योजना आखली. खोके उचलणारा एक सामान्य कामगाराचा पहराव केला. व स्वतःच्या जागी आपल्या एका विश्वासू सरदाराला झोपवले. आवाई उठवून दिले. आज राजांची प्रकृती
खूपच खालवली आहे. ते उभे पण नाही राहू शकत नाही. हे ऐकून सुखावला बादशाह सुखावला की त्याने राजाला संपवले. इकडे किल्ल्यात मिठाईचे खोके नेहमीप्रमाणे आले. राजांचे वेशातील सरदाराने स्पर्श केले, खोके पाठवले व सांगितले की त्यांना आता झोपू द्या. कोणीही इकडे फिरकू नका. खरं तर राजे त्या सर्व खोके उचलणाऱ्या लोकांसोबत गुपचूप किल्ल्याबाहेर सटकले. संभाजी राजे 8 वर्षाचे होते. ते लहान म्हणून त्यांना किल्ल्याबाहेर फिरण्याची परवानगी होती. ते आधीच बाहेर होते. आग्र्याच्या सीमेवर राजांच्या सरदारांनी घोडे व सैनिक तयार ठेवले होते. राजे सुखरूप आग्र्याच्या सीमेबाहेर पडले, पण ते सरळ राजधानीकडे न जाता संन्यासाचे वेश करून उत्तर भारतात फिरत राहिले. जेव्हा त्यांची शोध कमी झाली तेव्हा महाराष्ट्रात सुखरूप पोहोचले. इकडे औरंगजेब सुन्न झाला. त्याला विश्वासच बसत नव्हता की शिवाजी त्यांच्याच किल्ल्यातून, त्यांच्याच राज्यातून बाहेर पडला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अरे वा, खूप मस्त आधी. खूपच छान. छान वाचन केलंस आणि त्या आवाजातला चढ उतार पण खूप छान होता. मस्त. आता आधी नंतर आपल्याला अजून एक गोष्ट सांगणार आहे पार्थ जळगावकर. पार्थ. नमस्कार, माझं नाव एक मिनिट हा, पार्थ पार्थ एकच जळगावकर. मिनिट. पार्थ एक मिनिट. स्पॉटलाइट करते तुला. एकच मिनिट. हा. नमस्कार, माझं नाव पार्थ जळगावकर. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. आज पण मी एक शिवाजी राजांची एक गोष्ट सांगत आहे. तुम्ही ओळखली असेल किंवा तुम्ही ऐकली नसेल, पण ह्या गोष्टीचं नाव आहे स्वराज्याचा उदय. त्या काळात खूप हुकुमशाही होत होती. शहाजी राजे सतत कोणत्या ना कोणत्या समस्यामध्ये गुंतले असत. त्यामुळे शिवाजीच्या पालनपोषणाची जबाबदारी जिजाबाईवर होती. जिजाबाई शिवाजी राजांना रामायण महाभारतातील पराक्रमी वीरांच्या कथा सांगून त्यांना घडवत होत्या. जिजाबाई म्हणाले, शिवबा, सर्वांचे भविष्य तुमच्या हाती आहे. तुमचा जन्म सर्वांचा उद्धार करण्यासाठी झाला आहे. दादोजी कोंडदेवांनी शिवाजी राजांना सगळ्या प्रकारच्या युद्धकलांचं तसेच राजकारणाचं प्रशिक्षण दिलं. दादोजी म्हणाले, तू वीर आहेस, पराक्रमी आहेस. अखिल मावळचा तू उद्धार करशील असा माझा विश्वास आहे. दादोजी कोंडदेवांचं एक स्वप्न होतं, एक योजना होती की हिंदवी स्वराज्याची स्थापना, सर्व हिंदूंना एकत्र करून मुसलमानांना शह देण्याची त्यांची इच्छा होती. इस्लामिक लोकांच्या चुकीच्या कृतीमुळे स्वातंत्र्याची लढाई सुरू झाली. शिवरायांना स्वातंत्र्याचा सूर्य दाखवण्याचा ध्यास त्यांनी घेतला होता. मुलूक आणि मंदिराची नासधूस, लूट, गोरगरीब आणि स्त्रियांवर अत्याचार ह्या सगळ्याला जनता कंटाळली होती. सगळ्यांना स्वातंत्र्याचा श्वास पाहिजे होता.
मग शिवाजी राजे एक एक गावात जाऊन मंदिर पुन्हा बांधले आणि त्या लोकांचा विश्वास जिंकला. सगळे स्वातंत्र्यासाठी शिवाजी राजांसोबत होते. धन्यवाद. अ व- बोल पार्थ. हं, तुला काही ज- सांगायचंय? हं, नाही. मला सांगायचं धन्यवाद आहे. पार्थ. हा. पार्थ खूप छान सांगितली गोष्ट. आणि सगळ्यात कौतुक म्हणजे पार्थ अमेरिकेवरनं बोलतो आहे. आणि आता बरं. त्याचे रात्रीचे किती वाजले रे? 11. रात्रीचे 11 वाजले आहे आणि तरीही तो जागून आपला मराठी शाळेचा कार्यक्रम छान अटेंड करतोय आणि त्यांनी त्याच्यात भाग पण घेतलेला. तर खूप खूप कौतुक तुझं पार्थ. आणि असंच आपण पुढे प्रोग्राम करत राहू, तेव्हा येत जा. खरंच. ठीक आहे. खूप खूप धन्यवाद. कौतुक पार्थ. हं. हीच खरी ओळख मायबोलीची आहे. बरं. हम्म. आता आपण खूप गोष्टी ऐकल्या, खूप माहिती ऐकली हो की आपल्या मित्रांनी छान छान गोष्टी सांगितल्या आपल्याला, किंवा आपण खूप माहिती ऐकली. आता वेळ कशाची आहे माहितीये का? आपल्याला मस्तपैकी एक गाणं ऐकायला मिळणार आहे. आपल्या ज्या मैत्रिणी आहेत ना, अनघा आणि अद्विका, त्या आपल्या साईड समोर एक मराठी गाणं सादर करतायत. अनघा, अद्विका तयार? हो. ऑल सेट. नमस्कार. आज आम्ही हे राष्ट्रदेवतांचे हे गाणं म्हणणार आहे. हे राष्ट्रदेवतांचे, हे राष्ट्रप्रेषितांचे, आज चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. हे राष्ट्रदेवतांचे, हे राष्ट्रप्रेषितांचे, आज चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. कर्तव्य दक्ष भूमी सीतार उत्तमाची, रामायणे घडावी येथे पराक्रमाची. शिर उंच उंच व्हावे हिमवंत पर्वताचे, आज चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. येथे नसो निराशा थोड्या पराक्रमाने, पार्थास बोध केला येथेच माधवाने. हा देश सैन्य प्याला गीताक्ष अमृताचे, आज चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. येथेच मेळ झाला सामर्थ्य संयमाचा, येथेच जन्म झाला सिद्धार्थ गौतमाचा. हे क्षेत्र पुण्यदायी भगवंत तारताचे, आज चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. हे राष्ट्र विक्रमाचे, हे राष्ट्र शांततेचे, सत्यात झुंज द्यावी या जागत्य पथाचे. येथे शिवप्रतापी नरसिंह योग्यतेचे, आज चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. येथे परंपराचा सन्मान नित्य आहे, जनशासनातळीचा पायाच सत्य आहे. येथे सदा निनादो जय गीत जागृताचे, आज चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, आज चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे.
धन्यवाद. खूप छान. धन्यवाद अनघाद्विका, खूप छान. आणि अनघादिका त्यात अजून नवीन कडवी टाकलेली मला वाटतं ते हा शेवटची जी ओरिजिनल आहे का ग ते कुठून आलं? बाबांनी शोधून काढलं, आईने शोधून काढलं? म्यूट आहे तुम्ही दोघी. हा म्यूट करा. हा हा याच्यावर पोस्ट कराल, ग्रुपवर पोस्ट करा ते असेल तर. ठीक आहे, छान, खूप छान. मस्त. आरव आरव आलेला आहे. हा अरे गेला का पुन्हा? मॅम मी पण सांगतो. एक मिनिट कोण एक बोलतोय? 2 मिनिटं. नक्षत्र बोलायचे. नक्षत्र बोलतो. एक सेकंद, आरवला बोलून घेऊ देऊ आपण आणि मग नक्षत्र बोलेल. ठीक आहे नक्षत्र? आरव दादा पहिले आपल्याला थोडी माहिती सांगतो, त्याची माहिती ऐकून घेऊ आपण, मग तुला बोलायला सांगते. ठीक आहे? बरं चालेल. आरव. माझे नाव आरव रामदास दळवे. मी कोयंबतूरला राहतो. सर्वांना गणतंत्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज मी तुम्हाला भारतातील दक्षिणेकडचे राज्य तामिळनाडू बद्दल माहिती सांगणार आहे. हे राज्य हे भारतातील 28 राज्यांपैकी एक आहे. तामिळनाडूची राजधानी चेन्नई, त्याचे पूर्वीचे नाव मद्रास होय. हे राज्य भारताच्या दक्षिणेला वसले आहे. तमिळनाडूमधील कन्याकुमारी हे शहर दक्षिण टोकावर आहे. या प्रसिद्ध पर्यटन स्थळात 3 समुद्र, अरबी समुद्र, बंगालचा उपसागर व भारतीय महासागर मिळले आहेत. तमिळ ही भाषा तमिळनाडूची राजभाषा आहे. ही संस्कृतची भगिनी मानली जाते, म्हणून ती प्राचीन भाषा आहे. पोंगल सण तमिळनाडूमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. तमिळनाडूमधील पारंपरिक कला आणि नृत्य हे जगभरात प्रसिद्ध आहे. आणि इडली आणि डोसा सुद्धा तमिळनाडूमध्ये प्रसिद्ध आहे. धन्यवाद. मस्त आरव. आता येतो आम्ही पण इडली डोसा खायला, कारण आम्ही बेंगलोरमध्ये पण खातो, पण तरी पण तमिळनाडूचा स्पेशल हो ना. त्या मुलांनी आपल्याला आज खूपच छान माहिती दिली आहे. माझी पुन्हा एकदा या सगळ्या मुलांना चे खूप खूप आभार. त्यांनी छान माहिती दिली, त्यांचे खूप खूप शाबासकी पण त्यांना. त्यांनी स्वतःला असे मस्त टॅप करून घ्या, येस आय कॅन डू धिस. त्यांनी काही जणांनी वाचन केलं आणि ज्यांनी माहिती दिली त्यांनी त्यांची पुस्तकं वाचा. जे नृत्य प्रकाराबद्दल सांगितलं ते नृत्य प्रकार स्वतः शिका, आणि ही मुलं छान प्रगती करणारच आहेत, हो की नाही? माझा आवाज येतोय ना? हो येतोय. हा. नक्षत्राला बोलून घेते, काय बोल विचारून. नक्षत्र बोलणार आहेस? बोल. जो पासेस केलं तू पासेस केलं तेव्हा वाळगतो तो ऐसा जी. तो ऐसा जी. हात तुटला तरी लढत राहतो तो तानाजी. दिल्लीवरून 2017च्या सैन्याशी एकटा झुंजतो तो बाजी. दिल्लीवरून पुण्याला 8 तासात घोडा फेकत येतो तो संताजी. औरंगजेबाच्या शामियानाचे कळस कापून आणतो तो धनाजी. वाघाशी एकटा झुंजतो आणि त्याला उभा फाडतो तो संभाजी. आणि या सगळ्यांना घेऊन स्वराज्याचे
जरा जसे तोरण बांधणारा शिवाजी. जय हिंद जय भारत. अशा शिवाजी महाराजांना सगळ्यांचा मानाचा मुजरा. मस्त, खूप छान नक्षत्र. शाबास. किती छान, अगदी मस्त. खूप गोड. आणि खूप खूप कौतुक प्रॉम्प्टरचं पण. हा. अशा गोष्टी मुलांना शिकवल्यामुळे ना त्यांना ते उपजतच. म्हणजे पालकांकडून गेलं तर हे मुलांना मध्ये आपोआपच रुजतं. आणि या सगळ्यांनी त्यामध्ये भाग घेतला. आता पुढच्या आठवड्यात आपल्या ओळख मायबोलीच्या काही विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देण्याचा कार्यक्रम पण होईल. आता जी बेंगलोरमध्ये असतील त्यांना प्रत्यक्ष त्यांनी उपस्थित राहायचंय. आणि जे काही आपले कार्यक्रम होतात त्याच्यामध्ये सगळ्यांनी आवर्जून सहभाग घेत जावा. कारण ह्याच्यामध्ये तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, तुमच्यामध्ये सगळ्या पद्धतीनं जे डेव्हलपमेंट व्हायला हवी त्याच्यासाठी हे खूप खूप उपयोगाचं असतं. त्यामुळं शक्यतो हे प्रोग्राम टाळू नका. कारण हे फक्त आणि फक्त तुम्हाला विचारात ठेवून तयार केलेले असतात. त्याच्यामध्ये सगळ्यांचा विकास होणं हे महत्वाचं. बरोबर. तर आता मी पुढची सूत्र स्मिता मॅडमच्या हाती देते आणि सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार म्हणते. थँक्यू. धन्यवाद सगळ्यांना. खूप छान झाला प्रोग्राम. मनाली मॅडमचं सूत्रसंचालन उत्तम होतं, हे सगळ्यांनीच बघितलं असेल. आणि असं सूत्रसंचालन पुढच्या वेळी आपल्या मुलांनी पण करावं अशी आमची सर्वांची इच्छा आहे. त्यामुळे प्रत्येकाने अशा जे आपले प्रोग्राम होतात, असे कार्यक्रम होतात आपले ओळख मायबोलीचे, त्यात हिरिरीने भाग घ्यावा. तर आता मी तर मुलांचे आभार तर मानतेच, पण सर्वात जास्त कौतुक मला तुम्हा पालकांचं पण आहे की तुम्ही मुलांना प्रोत्साहन देऊन आणि व्यवस्थित तयारी करून बसलेले आणि सगळ्यांना शांत वगैरे बसवलं आणि सगळ्यांकडून उत्तम तयारी करून घेतली. आणि खूप शॉर्ट नोटीसवर हा प्रोग्राम आम्ही तुम्हाला सांगितला. आणि मुलांचं खूप कौतुक आणि पालकांचे खूप खूप आभार. आणि सर्व शिक्षकांचे पण खूप खूप आभार की त्यांनी मुलांना इतकं छान तयार करून म्हणजे प्रोत्साहन दिलं. आणि मुलांमध्ये जो आत्मविश्वास आहे तो दिसतोच आहे सगळ्या मुलांमध्ये. तर खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे. आणि असंच आपण प्रोग्राम नेहमी करत राहू. आणि आता या 2 फेब्रुवारीला आपला मराठी प्रतिष्ठान बंगलोरचा, ज्यांच्याकडून आपण ही ओळख मायबोलीची शाळा चालवतो, त्या मराठी प्रतिष्ठान बंगलोरचा एक सुंदरसा डान्स कॉम्पिटिशनचा प्रोग्राम आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर मुलांना त्या प्रोग्राम मध्ये सगळ्यांनी घेऊन या. त्याचे डिटेल्स ऑलरेडी आपल्या ग्रुपवर टाकलेले आहेत, पुन्हा एकदा टाकू. तर या सगळ्यांनी सहभागी व्हा. आपले प्रोग्राम खूप छान असतात. बाकीचे पण उपक्रम खूप छान आहेत मराठी प्रतिष्ठानचे. जसं आपला हा मराठी शाळेचा प्रोग्राम असतो, तसेच इतर पण लहान मुलांसाठी बरेचसे छान छान प्रोग्राम आहेत. ते आता आता या आगामी काळात नक्कीच सगळ्यांना त्याची माहिती देत जाऊ. तर जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे मुलांना पार्टिसिपेट करायला प्रोत्साहन करा. तर आणि मला मला असं वाटतं वाटतं मागच्या फक्त वर्षी मुलांनीच नाही, पालकांनी सुद्धा जर पार्टिसिपेट केलं ना तर हा मुलांना आपोआपच प्रेरणा मिळते. कारण ही सुरुवातच मुळात आहे ना पालकांपासून होते. आता पण बघितलं ना की पालकांनी जर सांगितलं ना मुलं हे म्हणणारच आहेत. त्यामुळे आपण सगळे मिळून हे करूया. म्हणजे फक्त मुलांनीच पार्टिसिपेट केलं पाहिजे असं काही नाही. कधीतरी नाही आपण नाही स्वतःला पण एखादी हा संधी नक्कीच दिली पाहिजे. पूर्ण पॅकेज असतं, पालकांना पण संधी मिळते. आणि बरोबर. आता आगामी प्रोग्राम आहेत, खूप छान प्रोग्राम असतात. त्याच्यात मुलं आणि पालक दोन्ही सहभागी होऊन आपण छान धमाल करतो आम्ही. तर आता जे नवीन आलेले आहेत त्या पालकांसाठी विशेष सूचना, आणि जे आधीचे पालक आहेत ज्यांनी अटेंड केलं त्यांना माहितीच आहे. त्यामुळे असंच सगळ्यांनी आपण सहकार्य एकमेकांना करून आपण आपली मराठी अशी छान फुलवूया. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना गणतंत्र दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि चला भेटूया चला आपल्या भेटूया नेहमीच्या आता आपण वर्गांमध्ये. आपल्या नेहमीच्या वर्गात. पुढचा 2 तारखेचा वर्ग तर होणार नाहीये कुठलाच. हा कारण त्या दिवशी आपल्या महाराष्ट्र मंडळात कार्यक्रम आहे, नृत्याच्या स्पर्धा. अजूनही कुणी इच्छुक असतील तर आज स्पेशली आपल्या ओळख मायबोलीच्या मुलांसाठी अजूनही आजच्या दिवसासाठी प्लॅटफॉर्म ओपन आहे. अजूनही कुणाला पार्टिसिपेट करायचं असेल तर नक्की आपापल्या वर्ग शिक्षकांना सांगा आणि जरूर नाव नोंदणी करा. जे बेंगलोरमध्ये आहेत त्यांनी त्यांच्या